बागे शाळेत मन लावून शिक, मस्ती करायची नाही. वेळेवर खात जा आणि शाळा सुटल्यावर सरळ सरळ घरचा रस्ता धरायचा. बहिणींची वाट बघत इकडे तिकडे उणगायचं नाही, थेट घरी जायचं. हेच ना? जाऊ आता. बागे जाताना येऊ का म्हणायचं असते? हं? आगाव. बाय. धनू ठीक आहे, 10 रुपये. 10 रुपये? अरे दादा, रोज एवढं पैसे देतोस, कुठं खर्च करू मी? अगं तुला पाहिजे ते घे की, मैत्रिणींना पार्टी दे. हं? आणि राहिलेलं जपून ठेव. काय पण कर, पण बाहेरचं खाऊ नको. येऊ काय? बाहेरचं नाही खायचं, मग काय फायदा? येते दादा. तुला आय लव्ह यू कोण बोललेलं? दादा तुला कोणी सांगितलंय? अगं 4 बहिणींचा भाऊ आहे मी, सगळीकडे लक्ष असते माझं. हं? ज्या मुलांना तुला काल आई लव्ह यू म्हटलं त्या मुलाबद्दल दादाला सांगितलं तर त्याचं पण काही खरं नाही. म्हणजे तू झोपेत ऐकलंय सगळं? तुमच्यासाठी डोळ्यासोबत कानात बी तेल घालून जागा असतोय. मी असं झोपून राहिलो ना, तुमची रक्षा कशी करणार? आज बघतो त्या पोराकडे ज्यानं तुला आय लव्ह यू बोललाय. दादा कोण आहे त्यो? दाखव मला. दादा राहू दे ना आता. दाखव म्हणलं ना. ते कुणीतरी माझ्या बहिणीची छेड काढली आणि राहू दे म्हणतेस वे? सांग लवकर कोण आहे त्यो? दादा अरे दाखव. कुठं आहे? तू माझ्या बहिणीला आय लव्ह यू बोललास, तुझी हिंमत कशी झाली? एखाद्याच्या बहिणीची कुणी छेड काढली तर त्या भावाला किती त्रास होतो याची कल्पना आहे का तुला? भावाला जेव्हा 1 नाही 2 नाही 4 बहिणी असतात ना, तो त्याला रात्रभर झोप लागत नाही. गेले कित्येक वर्ष मी बहिणींच्या काळजीने एक दिवस शांत झोपलेलो नाही. आपल्या बहिणीचं जोपर्यंत चांगल्या मुलाशी लग्न लावून देत नाही ना, तोपर्यंत त्या भावाला अंदाचा घास गोड लागत नाही. अरे आपल्या बहिणी खराबाहेर जातात, त्या परत येईपर्यंत त्या कुठे असतील? त्यांना कुणी काय केलं तर नसेल ना? त्यांना कुणी त्रास तर दिला नसेल ना? असे प्रश्न डीजे पेक्षा मोठ्या आवाजात भावाचे मेंदूत डान्स करत असतात. शेवटचं सांगतोय, इथनं पुढं कुणाच्याच बहिणीच्या मागे फिरायचं नाही. मी मराठी, झी मराठी.